खामगाव सामान्य रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला असून डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत। खामगाव येथील स्थानिक सामान्य रुग्णालयात प्रशासकीय नियोजनाचा मोठा अभाव दिसून येत आहे। डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। या संदर्भात सविस्तर वृत्त असे की प्रशांत पाटील नावाचे एक रुग्ण नातेवाईक आपल्या गरोदर पत्नीच्या नियमित तपासणीसाठी गेल्या 2 बुधवारपासून रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत। मात्र दोन्ही वेळी त्यांना अत्यंत कटू अनुभव आला। गेल्या बुधवारी त्यांना सकाळी 10 वाजता पाचारण करण्यात आले होते, परंतु दुपारी 12 वाजेपर्यंत संबंधित डॉक्टर कर्तव्यावर हजर नव्हत्या। आज पुन्हा तीच परिस्थिती कायम होती। रुग्णांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे की सरकारी रुग्णालयात सेवा देण्याऐवजी डॉक्टर आपल्या खाजगी क्लिनिकमध्ये अधिक वेळ घालवत आहेत। गरीब रुग्ण उपचाराच्या आशेने येतात, पण त्यांना तासनतास ताटकळत ठेवले जाते। या परिस्थितीवर बोलताना प्रशांत पाटील यांनी आपली व्यथा मांडली। ते म्हणाले की जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव यांचा या रुग्णालयावर कोणताही वचक राहिलेला नाही। मंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून रुग्णालयातील हा ढिसाळ कारभार सुधारावा। माझे नाव प्रशांत पाटील आणि मी मागच्या बुधवारपासून इथं माझ्या पत्नीची नियमित गरोदर तपासणी करण्यासाठी येत असून मागच्या बुधवारी मला सकाळी 10 वाजता बोलावल्यानंतर 12 वाजेपर्यंत मॅडम ज्या आहे त्या मॅडम आलेल्या नव्हत्या आणि याही बुधवारी मी सकाळी 10 वाजता नियमित तपासणीसाठी आलेलं असून इथं 12 वाजेपर्यंत जे नियमित डॉक्टर असतात त्या येत नाही। त्यांचं प्रायव्हेट क्लिनिकमध्ये त्या सेवा देत राहतात, परंतु इथं सरकारी हॉस्पिटलला इतका ढिसाळ कारभार आहे का इथं जिल्ह्याचे जे आपले केंद्रीय आयुष राज्यमंत्री असून प्रतापराव जाधव त्यांचासुद्धा या खामगाव PSCवरती कुठल्याच प्रकारचा वचक नसून स्वतः त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष देण्यात यावे अशी माझी विनंती आहे।